अन जलबिंदूसाठी ज्याप्रमाणे चातक तरसत असतो, तसेच ज्ञानबिंदू प्राशन करण्याची आस घेऊन हजारो लोकांची मांदियाळी येऊन पोचावी. वादळी पावसात पाण्याच्या पुराऐवजी जनमानसांचा पूर यावा तसे दृश्य दिसते इथे. बाप रे, 10 नाही, 20 नाही, 30 नाही, तर तब्बल 50 ते 55 हजार लोकांचा जनसागर पसरलाय सर्वत्र. फुला पानांनी सजलेला आकर्षक सभामंडप, सुंदर सुंदर भव्य रांगोळ्या, त्यात भजनांच्या आल्हाददायक सुरांनी प्रसन्न झालेले वातावरण, प्रवेशद्वारापासूनच साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा संतपीठ. अन दाराजवळच आरतीचे तबक घेऊन उभ्या असलेल्या माता माऊल्या. हे सारे दृश्य पाहायला मिळत होते सिमूर गव्हाण, परभणी, मराठवाडा या ठिकाणी आयोजित केलेल्या अनंत श्री विभूषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्य मार्गदर्शन व दर्शन सोहळ्यामध्ये, जो दिनांक 24 व 25 सप्टेंबर 2024 रोजी जल्लोषात पार पडला. उत्साहपूर्ण वातावरणात परमपूज्य जगद्गुरु श्रींची प्रत्येक व्यक्ती वाट पाहत होता. अखेर साऱ्यांची प्रतीक्षा संपली. परमपूज्य जगद्गुरु श्रींचे कार्यक्रम स्थळी धूमधडाक्यात आगमन झाले. सुहासिनी भगिनींच्या हस्ते परमपूज्य स्वामीजींचे औक्षण करण्यात आले. यजमानांनी परमपूज्य गुरुमौलींना माल्यार्पण केले. नंतर परमपूज्य स्वामीजींचे संतपीठावर आगमन झाले. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, हे सुरू असलेले धर्मघोष सर्वांच्या मनाला सकारात्मकता प्रदान करत होते. परमपूज्य स्वामीजी सिंहासनावर विराजमान झाले. त्यांच्या पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने वाद्यपूजा संपन्न झाली. आता आस लागली होती ती परमपूज्य स्वामीजींच्या अमृत बोधाची, आणि परमपूज्य गुरुमौलींनीही आपल्या लेकरांची अभिलाषा पूर्ण करत उद्बोधन केले. यावेळी ते पहिल्या दिवशी म्हणाले की देवाला शरण जाताना नेहमी शुद्ध भावाने शरण जावे. आपण देवाला, गुरूंना फसवू शकत नाही. आपण ठग असू तर देव महाठग असतो. यामुळे परमेश्वराला शुद्ध भावच अर्पण करता आला पाहिजे. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीही ते म्हणाले की देवाची याद्वारे विभाग क्षणभरितेने मुक्तीचारी साधली. या जगात जन्मलेला कोणताही जीव परिपूर्ण नसतो. त्याला पूर्णता येते ती केवळ ईश्वर प्राप्तीने. ईश्वर प्राप्तीसाठी गुरुकृपा आवश्यक आहे. त्यामुळे निष्ठापूर्वक आत्मसाक्षात्कारी गुरूंना शरण गेले पाहिजे. दोन्ही दिवस साऱ्याच भाविकांनी प्रवचन अगदी तन्मयतेने ऐकले. दोन्ही दिवस या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी उसळली होती. सारे भाविकही त्यांना मिळत असलेल्या अचूक मार्गदर्शनाने समाधानी होत होते. तब्बल 1148 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली व 357 भाविकांनी साधक दीक्षा घेतली. सर्व भाविक परमपूज्य गुरुमौलींच्या दर्शनाने अगदी तृप्त होत होते. पाहता पाहता दुसऱ्या दिवसाची ही सायंकाळ झाली. निरोपारती संपन्न झाली. समस्य मार्गदर्शन व दर्शनाचा हा सोहळा कधी पूर्णत्वास गेला हे कळलेच नाही. निरोपाचे क्षण साऱ्यांचेच मन कष्टी करत होते. पण परमपूज्य स्वामीजींच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य, त्यांचे ते दिव्य तेज भाविकांना प्रसन्न करत होते.
गुरु सानिध्याच्या पवित्र अनुभूतीचे सुखमय क्षण एकवटून हसत मुखाने सर्वांनी आपल्या परमपूज्य स्वामीजींना निरोप दिला.